जसं की मी लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं, आम्ही आग्र्यावरून निघालो दिल्लीला जाण्यासाठी आणि दिल्लीला आम्ही एक रात्र काढल्यानंतर सकाळी जेव्हा उठून पाहिलं तेव्हा समजलं की इथे पाऊस पडतोय. निघालो होतो आणि नाश्ता करायची वेळ सुद्धा झाली होती, म्हणून चहा नाश्ता मस्त पोटभर केला. थोडंच रस्त्यात पोहोचलो होतो तरी मी दमली होती. अरे पण आम्ही कुठे चाललो हे सांगायचीच विसरली. आम्ही चाललोय शिमल्याला. दिल्ली टू शिमला हे अंतर 9 ते 10 तासांचं होतं. आम्ही गाडीमध्ये गप्पा काढत झोपा काढत कधी शिमल्याला पोहोचलो हे आम्हालाच समजलं नाही. पण पाठीची मानेची आणि सगळ्याच गोष्टींची वाट जी लागली होती ना ती काय विचारायला नको. शिमल्याला पोहोचताच जे नजारे पाहायला भेटले ना, सगळा थकवा एका क्षणामध्ये गायब झाला. पण इथलं वातावरण मिनिटाला चेंज होत होतं. मधीच थंड आता मधीच गरम, पण वातावरणामध्ये काही वेगळीच मजा होती. आम्ही दिल्लीमध्ये गरम कपडे घेणार होतो पण पुरेसा वेळ भेटला नाही, म्हणून आम्ही केली शिमल्यामध्ये शॉपिंग आणि बाहेरचं वातावरण तर एकच नंबर झालं होतं. हॉटेलवर पोहोचलेच आम्ही केलं चेकिंग आणि गेलो पेट पूजा करण्यासाठी. आणि इथलं वातावरण 6 डिग्री सेल्सिअस होता. इतकी थंडी होती की शेवटी आम्हाला रूम मध्ये हीटर लावूनच